येवला तालुक्यातील एरंडगाव येथील महिलांना रेशन भेटत नसल्याने महिलांनी येवला तहसील कार्यालय गाठत आपली व्यथा व्यक्त केली आहे। आपला संताप महिलांनी इथे व्यक्त केला। जवळपास गावांमध्ये 100 जणांना रेशन मिळत नाही। ऑनलाईन रेशन कार्ड अपडेट नसल्याने रेशन मिळत नाही असं अधिकारी सांगत असून रेशन मिळावे अशी मागणी आता या संतप्त महिलांनी केली आहे। मी एरंडगावची रहिवासी आहे। आमच्या गावात असे 100 कुटुंब आहे, यांना रेशन नाही भेटत। रेशन भेटत नाही त्यामुळे आमची अधिकाऱ्यांकडे गेलो, ते म्हणते तुमच्या ऑनलाईन नाही आहे। तर गावात रेशनदार सुद्धा म्हणजे तुम्ही ऑनलाईन नसल्यामुळे मी तुम्हाला शिधा देऊ शकत नाही। आम्ही काय करायचं आता? हे मोदी सरकारनं मग 5 वर्ष आता पण फुकट काढलेलं, पण आम्हाला उपयोग नाही त्याचा। आम्हाला जमीन नाही, जुमला नाही। मी एरंडगाव राहणार रहिवासी। मी इथून बोलत आहे तहसील कार्यालयासमोर का माझं रेशन कार्ड काढून जर 2 वर्षे झाले, मी रेशन कार्ड वाले का गेले का ते बोलते मला का आता मिळत नाही रेशन, तुम्ही तहसीलला जा। तहसील कार्यालय मंत्रालयाकडे आलं का ते म्हणते आता होणारच नाही तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन। मग होणार कधी आहे? मोदी सरकारनं जर 5 वर्ष रेशन फुकट काढलं तर मग ते मिळतच नाही, तर मग त्याचा आम्हाला उपयोगच काय, फायदाच काय? हां, आम्हाला रेशन हे वेळोवेळा भेटलंच पाहिजे। आम्हाला शेत नाही, पोत नाही, राहायला घर नाही, अन्न ती फुकट भेटणार ते मिळत नाही, मग उपयोग काय आम्हाला त्याचावाला?